मित्रांनो, सर्वांना नमस्कार. जय भीम, जय शिवराय. मी पुण्यातून संतोष शिंदे. बंडखोर नेता या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. इतरही व्हिडिओ पाहत चला आणि नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. राघव चड्डा विकला गेला राव. 50 खोके आणि एकदम ओके. पंजाबमध्ये पण राष्ट्रीय कार्यक्रम लावला. ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर. आम आदमी पार्टीला धक्का तर दिला, पण 7 खासदार फोडले. ज्या अशोक मित्तलवर ईडीची नोटीस आली, साली चड्डीच पिवळी झाली, तो लगेच आम आदमी पार्टी सोडून लगेच भारतीय जनता पार्टीच्या कळपात. तिथं तर काय वॉशिंग मशीनच आहे, सगळे धुवून लगेच चकाचक. पण राघव चड्डा उभ्या देशाला त्याच्याकडून अपेक्षा होत्या, सगळ्यांच्या थोबाडात त्यांनी मारली. आता एवढे शहाणपणाचे भाषण नाही करू शकणार ना का? ठीक आहे, 10 आम आदमी पार्टीचे एका पंजाब मधून खासदार जे गेले त्याच्यापैकी 7 पळवले आणि बहुमताचा आकडा असल्यामुळं 2/4 काय जे काय असेल ते, त्याच्यामुळे यांची खासदारकी जाणार नाही. उलट एक गट दुसऱ्या पक्षात प्रवेश करतोय म्हणल्यावर घटनात्मक तरतूद आहेत. आणि शेवटी सरकार कोणाचंही माहितीच आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाकडून पेढा खाल्ला, फुलाचा बुके घेतला, पण आम आदमी पार्टीची वाट लावली हे विसरून चालणार नाही. अरविंद केजरीवालांना ज्या पद्धतीनं जबरदस्त झटका देण्याचं काम राघव चड्डानी केलं, मला प्रश्न पडलाय, अरविंद केजरीवालांनी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टीचा जन्म दिला. त्या पार्टीला दिल्लीत, पंजाबमध्ये सत्तेवर आले. दिल्लीत एकदा नाही दोनदा आले. त्याच आम आदमी पार्टीवर आणि केजरीवालांवर राघव चड्डा म्हणाले, भ्रष्टाचारानं बरबटलेली पार्टी आहे आणि त्यांचे नेते सुद्धा आहेत. बोला, हा आजचा इंडिया आहे सध्या परिस्थिती. आणि सगळ्यात वाईट आणि डोकं काम करणार नाही ही गोष्ट केजरीवालांची. मला राघव चड्डावर पहिल्यापासून संशय होता. तो मुद्दे भारी घ्यायचा, पण त्यांच्या मुद्द्यामध्ये कधीच आम आदमी पार्टीचं आणि केजरीवालचं नाव नसायचं. मला त्याच वेळेस कळलं होतं की हा माणूस पक्षाला सोडून जाणार म्हणजे जाणार, किंवा यांचं काहीतरी गडबड आहे. ज्यावेळेस राघव चड्डा लोकांच्या मनामध्ये असताना मोदींना विश्वगुरु म्हणणारे सगळे भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते स्वतःचा पक्ष, नवीन कार्यकर्ते तयार करून हा मोठा करू शकत नाहीत का? दुसऱ्याची पक्ष फोडून, दुसऱ्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमदार, खासदार पळून. भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे प्रगतीचं किंवा पक्षवाढीचं राजकारण आहे की दुसऱ्याचे घर फोडून आपली घरं भरण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे, हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. कारण जी पार्टी आणि ज्या पार्टीचे विचार आणि ज्या पार्टीचे नेते स्वतःच्या विचारांच्या आणि नेत्यांच्या जीवावर चांगले नवीन कार्यकर्ते जोडू शकत नाही, ती पार्टी मला वाटत नाही की त्या विचारधारेने आणि त्या नेत्याच्या जीवावर चालते. या सगळ्यांचं लक्ष जर दुसऱ्यांना भीती घालून, दुसऱ्यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून त्रास देऊन, त्यांना आपल्या कळपात घेऊन जर राजकारण करणार असतील, तर मग स्वतःला विश्वगुरु म्हणायचं नाही, किंवा आम्ही देशातलीच काय जगातली सगळ्यात मोठी पार्टी असं सुद्धा म्हणायचं नाही. त्याचं कारण असं आहे, लोकांनी तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे. तुम्ही लोकांना धमकावून माझ्यावर प्रेम करा असं म्हणणं, मला वाटतं ते प्रेम नसतं. त्याला काय नाव द्यायचं आहे ते जनता देईल कमेंट करून. खरंच तुम्हाला काय वाटतं नक्कीच बंडखोर नेता या आपल्या युट्यूब चॅनलच्या आजच्या या व्हिडिओमध्ये नक्की त्या ठिकाणी कळवा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.